आज इडलीला मी भिजत घालते. रेशनचे तांदूळ आहे 1 ग्लास, थोडासा जराशीच कमी आहे. ही डाळ आहे जरासा अर्धा पेला, थोडासा अर्धा. हे पोहे. आता हे भिजत घालून घेते मी. तांदूळ होते हे धुवून घेणार आहे. ही डाळ उडदाची, हे पोहे. आता हे धुवून घेते मी. डाळ, पोहे, तांदूळ हे सगळं धुवून घेते. मेथी टाकायची. मेथी चांगली असती, टाकायची असती. 1 चमचा हे मेथीचे दाणे धुवून घेते. धुवून झालं चांगलं 2-2 पाण्याने. आता पाणी ओतते. पाणी जरा जास्ती ओतायचं. हे चांगले फुगले जाते तांदूळ डाळीमध्ये. आता पोह्यामध्ये ओतते. बस एवढं ओतलं असं डाळीत, पण असं जास्ती ओतायचं पाणी. झाकण ठेवते, त्याच्यावर झाकून ठेवते. तर भिजत घातले, रात्री वाटणार 8 वाजता, सकाळी इडली करणार. असं झाकणं ठेवायचं त्याच्यावर, चांगलं भिजतं. झालं आता भिजू दे, रात्री वाटते, भिजत घातले.
आता इडल्या करते. इडलीचं पीठ कसलं भारी फुगलं आहे, छान अगदी. एवढं अर्ध तर कसलं मस्त फुगलं आहे अगदी. आता जरा मीठ टाकते त्याच्यामध्ये. तर इडल्या शिजून घेते, मीठ टाकते, फेटून घेते. मीठ टाकलं आता. एक नंबर झालं आहे अगदी. असं पीठ फुगायला हवं. इडल्या एकदम खुसखुशीत होणार, भारी होणार. आणि माप बरोबर घ्यायची. ही भारी इडली होती. इडली चटणी. आता मी भांड्यात या भरून घेते. मग कसलं भारी झाले अगदी, एक नंबर झाले. आता हे इडलीच्या ह्याच्यामध्ये भरून घेते. सगळं पाणी गरम करायला ठेवले मी. सांडलं इथून माझ्याकडनं. भरून घेते. असं भरून झालं. असं आता उकडायला ठेवते कुकरमध्ये. एक ठेवलं, हे दुसरं ठेवते यामध्ये. असं मस्त झाकण लावते, शिजू दे. आता सांबार करते. ही तूर डाळ आहे अर्धी वाटी, ठेवून दिली जास्तीनं. आणि ही मसूर डाळ आहे, मिक्स करते. आता ही धुवून घेते मी. पाणी वाटते. आता धुवून घेतली पहिली मी. आता शेवगा आणि दुधी भोपळा आहे. साधं सांबार माझं. हा कांदा, एक कांदा मोठा, एक टमाटो मोठं, मीठ एक चमचा, हा हिंग चिमूटभर, ही हळद, आणि हा सांबार मसाला 2 चमचे. आणि हा गुळाचा खडा. आता झाकण लावते आणि शिजवून घेते. मग त्याची फोडणी करायची. आता कुकरला लावले तर शिजवून घेते. आता झाकण लावते, शिजायला ठेवते गॅसवर. आता ही चटणी करून घेते. खोबरं, हे डाळ, ही कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, लसूण, हे आलं, याची चटणी करून घेते मी आता. हे मीठ, साखर थोडी, हे दही. आता वाटून घेते. दही टाकलं तर वाटून घेते सगळं मी. झाली चटणी पण वाटून. अशी काढून घेते मी. झाकण काढते. मस्त झाले, छान अशा भारी फुगले. एकदम मस्त ठेवायला लागत नाही, छान झाले अगदी, एक नंबर झाले. थंड होते मग काढून घेते. झाली डाळ शिजली. आता मस्त शिजली. आता फोडणी देते त्याला. सगळं घालून घेतलं मी. फोडणी देते. कढई तापत ठेवली, तेल ओतते. तेल तापले, मोहरी टाकते. जिरं थोडं, लसूण जराशी, कढीपत्ता जराशी, लाल तिखट जरा टाकते. साधं सांबार आहे माझं. लाल तिखट थोडं, जराशी नॉर्मल हळद, नॉर्मल हिंग वगैरे सगळं टाकलं. आता फोडणी देते. आणि गरम पाणी हे केलेलं, गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये. गरम पाणी घातलं.
असं घट्ट घट्ट साधं सांबार केलं आहे मी, एकदम साधं आपलं रोज आपण आमटी करतो असं सांबार आहे. पण हे सांबार तुम्ही असं करून बघा, अशा पद्धतीने एक नंबर लागतं अगदी. सांबार झालं, आता चटणीला फोडणी देऊन घेते. काय मस्त झाले, घट्ट घट्ट असं सुंदर अगदी एक नंबर. आता बंद करते सांबाराचा गॅस, चटणीला फोडणी देऊन घेते. मोहरी टाकते, तेल गरम करून घेतलं मी. कढीपत्ता, हिंग, झाकण ठेवते 2 मिनटं. झाल्या इडल्या, चटणी पण झाली. आता ही चटणी मी सांबार चटणी भरून घेते ताटामध्ये. झाली इडली, चटणी, सांबार. काय मस्त छान छान इडल्या, नुसत्या मस्त दिल्यात, कापसासारख्या आहे, एकदम भारी झाले आहेत. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. कशी झाली इडली चटणी, साधं सांबार मला सांगा. एक नंबर अगदी, एवढं घट्ट घट्ट मस्त. तुम्ही पण असं करून बघा.